हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होते की आपल्याला ब्लाउज शिवून घ्यायचा असतो किंवा शिवायचा असतो, डिझाईन कसं बनवायचं आपल्याला सुचत नाही. तर हा व्हिडिओ नक्की बघा. संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. खूप सुंदर आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल 9.5 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 5 घेतलेला आहे, गळ्याची उंची आपण इथं 2.5 इंच घेतलेली आहे, उंची आपण इथं 9.5 घेणार आहोत. तर 9.5 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं रेस मारून घ्यायचा आहे. असं आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. डिझाईन आपण इथं चौकोनी गळ्यावर बनवणार आहोत, म्हणून आपण इथं चौकोनी गळा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीसवरती आपण इथं अस्तर सेट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस आणि अस्तरला इथं पिन लावून घ्यायचा आहे, जेणेकरून जेव्हा टिप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे अगोदर. तर खालच्या साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायचा आहे. जसा गळा आपण अस्तरवरती कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर गळ्याला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर जो ब्लाउजचा गळ्याचा आतला कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. गळ्याच्या साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण छोटे छोटे कट मारून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस इथं पलटून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता ब्लाउजला आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं अगोदर खालच्या साईडला दाब टिप मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला दाब टिप मारून घ्यायची आहे. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला दाब टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडला आपल्याला इथं पूर्ण टिप मारून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो तेव्हा अस्तर आणि कपडा इकडे तिकडे होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे. तर साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेला आहे. त्यानंतर एक्स्ट्रा जो साईडचा कपडा इथं कट करून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचर आणि वरच्या साईडला 4 इंचर अशा प्रकारे आपल्याला घेऊन इथं टिप मारून घ्यायचा आहे, टक्स मारून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे इथं टक्स मारून घ्यायचा आहे सेम. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फिनिशिंगनं जो गळा आहे तर तयार केलेला आहे. याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं 2 कलरमध्ये कपडा घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे त्रिकोणी शेपचे डिझाईन आहे आपल्याला इथं एकावर एक ठेवून आपण परत एकदा इथं टिप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं एकावर एक जे आहे कापड ठेवून टिप मारून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण इथं डिझाईन तयार केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. कट करून आपण इथं डबल फोल्ड करून आपल्याला इथं थोडं अंतर सोडून टिप मारून घ्यायचं आपल्याला इथं. तर बघू शकता अशा प्रकारे आपण थोडं अंतर सोडून इथं टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीला जे आहे आपण इथं ओपन करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथं पट्टी जे आहे आपण इथं पलटून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं डिझाईन बनवण्यासाठी पट्टी जे आहे तयार केलेलं आहे. 1.5 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला इथं छोटे छोटे जे पट्टे आहेत तिथं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं तयार केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला लावून घ्यायचं आहे.
पट्टी जी आहे आपल्याला डबल फोल्ड करून आपल्याला इथं गळ्याला लावून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ठेवून एक एक करून टिप मारून घेणार आहोत। थोडं अंतर सोडून आपल्याला अशा प्रकारे एकाच्या एक खाली इथं पट्ट्या ज्या लावून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला पट्टी लावून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसा ब्लाउजचा डिझाइन बनवलेला आहे ते तुम्हाला समजेल। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टी जे लावून घेतलेले आहे। त्यानंतर आपण त्रिकोणी शेप मध्ये जो डिझाइन बनवलेला आहे आपल्याला इथं गळ्याला अशा प्रकारे लावून टिप मारून घ्यायचा ठेवून। तर बघू शकता एकावर एक ठेवून आपण अशा प्रकारे एकाच्या एक खाली ठेवून आपण इथं टिप मारून घेणार आहोत। तर एकीकडे आपण इथं डिझाइन जे लावून घेतलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे ही त्रिकोणी शेपची डिझाइन आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे गळ्याला। अगदी सावकाश फिनिशिंगने आपल्याला ही डिझाइन इथं गळ्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे बिघडला नाही पाहिजे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं डिझाइन लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे। आता अगोदर आपण इथं खालच्या साईडला लावून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे। लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावायचा आहे म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे बिघडला नाही पाहिजे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथे एकीकडे लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे। तर गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेणार आहोत म्हणजे आपला जो गळ्याचा लुक आहे अजून छान दिसेल। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेतलेला आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं बनवलेला आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला एक फ्लावर बनवायचा आहे म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसेल। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कापड कट करून घेतलेला आहे। डबल फोल्ड करून आपल्याला इथं उलट्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे। सेंटर मध्ये आपण इथं थोडी जागा सोडूया म्हणजे आपल्याला फ्लावर जे आहे आपल्याला अगदी व्यवस्थित पलटून घेता येईल। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टिप मारून घेतलेला आहे। फ्लावरला आपण इथं ओपन करून घेऊया। तर फ्लावरला आपण इथं ओपन करून घेतलेला आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं प्लेट्स टाकून एक फ्लावर बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं सुई दोऱ्या घ्यायचा आहे। सुई दोऱ्याने अगदी व्यवस्थित आपल्याला इथं 2-3 टाके मारून इथं गाठ मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण सुंदर असा फ्लावर इथं बनवून तयार केलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजला लटकन बनवायचं आहे। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचा आहे। त्यानंतर लटकनला आपण इथं ओपन करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे बनवून तयार केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजच्या गळ्याला इथं लावून घ्यायचं आहे लटकन। बघू शकता रेडीमेड दोरी घेतलेली आहे आपण इथं पट्ट्याच्या आतमध्ये आपल्याला इथं घालायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे दोरी जी आपण इथं पट्ट्याच्या आतमध्ये घालत आहोत म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं नॉट जे आहे अगदी व्यवस्थित इथं सेट केलेला आहे। एक्स्ट्रा जे नॉट आहे आपण इथं कट करून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला जे फ्लावर बनवून घेतलेलं आहे आपण इथं लावून घेऊया सुई दोऱ्याने। अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं फ्लावरला गाठ मारून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्लावर जे आहे लावून घेतलेला आहे। वरच्या साईडला पण आपण इथं लटकन जे आहे लावून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ब्लाउजचा जो गळा आहे तयार केलेला आहे। खालच्या साईडला आपल्याला इथं फ्लावरवरती एक बटन लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल। तर बघू शकता सुंदर असं अगदी सोप्या पद्धतीने इथं ब्लाउजचा डिझाइन आपण इथं कमी वेळात तयार केलेला आहे। बऱ्याच बायकांना चौकोनी गळा हा खूप आवडत असतो तर चौकोनी गळ्यावर अशी डिझाइन एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाउज डिझाइनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या किंवा त्यांना नक्कीच आवडेल। बऱ्याच बायकांना ब्लाउज शिवून घ्यायचं असतं तर डिझाइन कसा बनवायचा समजत नाही तर हा व्हिडिओ बघून हा डिझाइन एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे डिझाइन। डिझाइन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। वाटला आजचा ब्लाउजचा डिझाइन मला कमेंट मध्ये नक्की सांगा। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा
अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.